घाटांचं कॅन्सर केअर युनिट मिरजेत सुरू केलं जाईल। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली माहिती। मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील फेज व मॉड्युलर ऑपरेशन थिएटर लोकार्पण। राज्य सरकारनं कॅन्सर केअर युनिटचं धोरण तयार केलं असून पुढील काही दिवसातच मंत्रिमंडळासमोर जे धोरण आणलं जाणार आहे। राज्यातील पहिला 250 घाटांचं कॅन्सर केअर युनिट मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये सुरू केलं जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे। सांगली जिल्ह्यातील मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये अत्याधुनिक असं फेज व मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचं लोकार्पण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माजी कामगार मंत्री सुरेश भाऊ खाडे, आमदार इंद्रिस नाईकवडी, अधिष्ठाता डॉक्टर प्रकाश गुरव, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रियंका राठी, वैद्यकीय उपाधीक्षक डॉक्टर रुपेश शिंदे उपस्थित होते। राज्य शासनाच्या माध्यमातून 25 कोटी रुपये निधी खर्च करून अत्याधुनिक असं ऑपरेशन सेंटर या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे। मिरजेत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभा करण्याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आला आहे। जर केंद्र सरकारनं तो प्रस्ताव मंजूर केला नाही तर राज्य सरकारच्या माध्यमातून 290 कोटी रुपये खर्च करून मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उभा केलं जाईल, अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी यावेळी दिली आहे। मिरज शासकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत ICU मॉड्युलर UT आणि ICU मॉड्युलर आपले ही सुविधा दिली होती, त्याचा आज लोकार्पण कार्यक्रम झाला आणि आपण बघितलं की अतिशय सुंदर ती सगळी व्यवस्था झालेली आहे। जसं खाजगी वंचित आरोग्य हॉस्पिटलला सुद्धा मागे टाकेल अशी व्यवस्था या मिरजेमध्ये झालेली आहे आणि मला वाटतं राहिलेलं अपुरं जे काम आहे ते सुद्धा लवकरात पूर्ण होईल। केंद्र सरकारच्या बजेटच्या भाषणामध्ये आपल्या देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपण जिल्ह्याच्या किंवा इतर मोठ्या सिव्हिल हॉस्पिटलला आपण एक कॅन्सर केअर युनिट आपण चालू करण्याची भावना व्यक्त केलेली होती। आमचे राज्य सरकारनं वैद्यकीय शिक्षण विभागानं आपण कॅन्सर केअर युनिटची पॉलिसी तयार केलेली आहे। येणाऱ्या 2 आठवड्यामध्ये आपण ते मंत्रिमंडळापुढे आणू आणि मला वाटतं पहिलं 250 बेडचं कॅन्सर केअर युनिट L2चं हे आपण मिरजेला तयार करू, थोडा विश्वास मी आता या निमित्ताने दिलेला आहे। दुसरा जो विषय आहे की खाडेसाहेब पालकमंत्री असताना त्यांनी चांगला निधी दिलेला आहे आणि त्यांनी मला सांगितलं होतं की सुपर स्पेशालिटी यासाठी 230 कोटीचा काहीतरी प्रस्ताव आमच्या शासनाने केंद्राकडे पाठवला होता आणि ते पाठपुरावा करत होते, परंतु अद्याप त्याला मान्यता मिळालेली नाही। आता यासाठी जर ते दिलं नाही तर आमच्याच वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये ते कसं मंजूर करता येईल याची व्यवस्था आम्ही करणार आहोत।